नमस्कार. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये या टॉपिकमध्ये शेवटी गेल्यानंतर आपल्याला भागांची लिस्ट दिसते, म्हणजे भागांचा एक तक्ता दिलेला आहे आणि परिशिष्टांचाही तक्ता दिलेला आहे. बरं, याच्यावरती प्रश्न विचारले जातात, जोड्या लावायला वगैरे प्रश्न विचारलेले त्याच्या आधी. आपण सगळ्यांची चर्चा नाही करणार आहे. महत्त्वाचे पॉईंट मी त्या ठिकाणी फक्त सांगणार आहे. बघा, ही पहिली स्लाईड जी आहे, या प्रत्येक पॉईंटवरती आत्तापर्यंत प्रश्न विचारून झालेले आहेत. हे सगळेचे सगळे पॉईंट आपले तोंडपाठ असले पाहिजेत, सगळेचे सगळे पॉईंट. एक एक पॉईंट बघूयात आपण. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे होती, आज किती आहेत? 470 आहेत. भाग किती होते? 22 भाग होते, आज किती आहेत? 25 भाग आहेत. अनुसूच्या सुरुवातीला किती होत्या? 8 अनुसूच्या होत्या, आज अनुसूच्या किती आहेत? 12 अनुसूच्या आहेत. आता कलमांचा शेवटचा क्रमांक जर पाहिलं तर शेवटचा क्रमांक आजही 395 आहे, कारण की कलमे ही ABCD अशा पोट कलमांच्या स्वरूपात त्यांचा समावेश झालेला आहे. त्यामुळे शेवटच्या कलमाचा क्रमांक तेव्हाही 395 होता, आजही 395 आहे. त्याचप्रमाणे शेवटचा भाग पण 22 आहे, आज पण शेवटचा भाग 22च आहे, म्हणजे क्रमांक म्हणतोय मी फक्त. पण अनुसूची बाबतीत असं नाही आहे. सुरुवातीला अनुसूच्या 8 होत्या आणि आज अनुसूच्या 12 आहेत, पण शेवटच्या अनुसूचीचा क्रमांक ॲक्च्युअलमध्येच 12वा आहे. म्हणजे 9वी अनुसूची, 10वी, 11वी आणि 12वी अशा 4 अनुसूच्यांचा समावेश नंतर करण्यात आलेला आहे. आता पहिला पॉईंट, 22 भागापासून 25 भागापर्यंत कशी घटना झालेली आहे? तर 4 भागांचा नव्याने समावेश करण्यात आला होता आणि एक भाग वगळण्यात आलं होतं. तर एक भाग कोणतं वगळण्यात आलं? तर 1956ला 7वी घटनादुरुस्ती केली आणि भाग 7 वगळण्यात आला. आता या भाग 7मध्ये काय होतं बघा, मूळ राज्यघटनेमध्ये राज्यांची यादी म्हणजे राज्यांचं डिवायडेशन गटांमध्ये केलं होतं. A गट, ब गट, C गट म्हणजेच क गट आणि D गट म्हणजे ड गट असे 4 गट केले होते. त्यातल्या ब गटामध्ये म्हणजेच B गटामध्ये कोण होतं? संस्थानिक होते. संस्थानिकांची यादी होती B मध्ये आणि ती Bची यादी 7व्या भागात देण्यात आली होती. ती 1956ला रद्द केली. का रद्द केली? कारण की 1956ला पूर्ण भारताच्या राज्याचे म्हणजे भारतातील राज्यांचं रिऑर्गनायझेशन करण्यात आलं होतं. मग 14 राज्यांची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. मग त्यामुळं भाग 7च कंप्लीट वगळण्यात आला. आता 1976ला 42वी घटनादुरुस्ती केली. 2 भाग नव्याने समावेश करण्यात आला. भाग 4A आणि 14A या 2 भागांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आला. मग 4A मध्ये काय? मूलभूत कर्तव्ये आणि 14A मध्ये काय? त्या ठिकाणी न्यायाधिकरणे. 14A मध्ये काय? त्या ठिकाणी न्यायाधिकरणे. या 2 भागांचा समावेश करण्यात आला. 1992 साली 74वी घटनादुरुस्ती केली. 9A समावेश करण्यात आला आणि 2011ला 97वी घटनादुरुस्ती केली. भाग 9Bचा म्हणजे 9Bचा समावेश करण्यात आला. मग अशा रीतीने आज भागांची संख्या किती आहे? तर 25 इतकी संख्या आहे. आता अनुसूचीची माहिती बघा. अनुसूची संदर्भात 9वी अनुसूची सुरुवातीला किती होत्या? 8. पण 9व्या अनुसूचीचा समावेश कधी झाला? 1951च्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. बरं, जमीन सुधारणांसंदर्भात होता हा पॉईंट. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. 9वी अनुसूची जमीन सुधारणेसंदर्भात आहे. 10व्या अनुसूचीमध्ये 52वी घटनादुरुस्ती केली म्हणजे 1985ला त्याचा समावेश करण्यात आला 10व्या अनुसूचीचा. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? पक्षांतर बंदी कायदा त्याच्यामध्ये सांगितला होता 10व्या अनुसूचीमध्ये. 11वी अनुसूची किंवा परिशिष्ट किंवा त्याला शेड्यूल असं म्हणतो बघा, शेड्यूल. तर 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार त्याचा समावेश करण्यात आला आणि 1993ला ती लागू झाली. 12वी अनुसूची किंवा परिशिष्ट याचा समावेश 74वी घटनादुरुस्ती 1992 नुसार केला, लागू 93ला झाली. आता ॲक्च्युअलमध्ये यादी बघूयात आपण. बरं, सगळे पॉईंट मी घेणार नाही, फक्त हेडलाईन सांगेल. ज्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आहेत तिथं मी थांबून थोडी माहिती सांगेल. सगळे पॉईंट मी इथं घेणार नाही. आता बघा, ही पहिली स्लाईड तर कंप्लीट महत्त्वाची. भागांची यादी इथं आपण 22पर्यंत जाणार आहे, 22 भाग. पुढं आर्टिकल 395 पर्यंत आर्टिकल या ठिकाणी असे सिक्वेन्समध्ये असतील. भाग पण सिक्वेन्समध्ये 22 आहेत आणि त्याच सिक्वेन्सने आर्टिकलचा पण फॉलो आहे. बरं, पण परिशिष्ट काय असे कलमांना फॉलो करत नाही, सिक्वेन्सला फॉलो करत नाहीत. कलमांच्या सिक्वेन्सला परिशिष्ट फॉलो करत नाहीत. पण प्रत्येक भाग सिक्वेन्सने आहे आणि त्याच्यामधले कलमांचा पण सिक्वेन्स क्रमानेच त्या ठिकाणी आहे. पण परिशिष्ट जी आहेत ती कलमांच्या सिक्वेन्सला फॉलो करत नाहीत. आता पहिला भाग 1. भाग 1 मध्ये काय? द युनियन अँड इट्स टेरिटरी म्हणजेच काय? संघ व त्याचे राज्यक्षेत्र. हे कशामध्ये सांगितलेले? भाग 1 मध्ये. कलम किती ते किती? कलम 1 ते 4 मध्ये सांगितलेले.
बरं, पहिली स्लाईड जी आहे ती कम्प्लीट पार्ट असली पाहिजे आपल्याला. भागाचा क्रमांक पाठ असला पाहिजे. त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजे त्याच्या आतमध्ये काय म्हटलेलं ते माहिती असलं पाहिजे आणि त्याची कलमांची संख्या म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे ते पण माहिती असलं पाहिजे. भाग 2 मध्येच काय नागरिकत्व सांगितलेले, कलम किती ते किती आहे 5 ते 11. नंतर भाग 3 मध्ये काय फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क किती 12 ते 35. नंतर भाग 4 मध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजेच काय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे किंवा शॉर्टमध्ये काय म्हणतो आपण याला मार्गदर्शक तत्वे. काय फक्त याचा इंग्लिश शॉर्ट फॉर्म काय होतो DPSP. भाग 4 मध्ये काय DPSP. कलमे किती ते किती आहेत 36 ते 51 कलमे त्याच्यात आहेत. बरं, भाग 4 सुरुवातीला नव्हता, ए आलेला आहे म्हणजे सुरुवातीला नव्हता बघा, नंतर याचा समावेश झाला. भाग 4 मध्ये काय मग फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच काय मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये कलम फक्त एकच आहे 51A हे एकच कलम आहे. सुरुवातीला म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976ला झाली, त्याच्यानुसार याचा समावेश करण्यात आला. त्यावेळेस फक्त 10च मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये होते 10. पण 2002ला 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं. बरं, ज्यावेळेस मूलभूत कर्तव्य टॉपिक येईल त्यावेळेस आपण हा डिटेल पॉईंट बघूयात. आता पुढं भाग 5 आणि भाग 6. आता सगळं पाठ नसलं तरी चालेल, एक ढोबळ माहिती असली पाहिजे. आता ढोबळ म्हणजेच काय काय माहिती असली पाहिजे बघा. केंद्राच्या रिलेटेड जे काय असेल ते सगळं कशामध्ये जाणार भाग 5 मध्ये जाणार. केंद्राच्या रिलेटेड सगळं कशात जाणार भाग 5. आणि राज्याच्या रिलेटेड जे काय असणार ते सगळं कशात जाणार भाग 6 मध्ये जाणार. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. मग सर्वोच्च न्यायालय 5 आणि उच्च न्यायालय 6. बस, केंद्र म्हटलं तर भाग 5, राज्य म्हटलं तर भाग 6. एक ढोबळ त्या ठिकाणी लक्षात ठेवा एवढा पॉईंट. भाग 7 आत्ता सांगितलं आपण, 7वी घटना दुरुस्ती 1956ला याचा हे रद्द करून टाकलं आणि त्याच्यामध्ये कलम एकच होतं 238 हे कलम होतं. ते 238 कलमाच्या अंतर्गत भाग बी मधील राज्यांची सिक्वेन्स दिला होता ते रद्द करण्यात आलं. आता भाग 8 मध्ये काय दिलंय द युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेशांची यादी दिलेली आहे. ज्यावेळेस पॉईंट येतील त्यावेळेस ते बघूयात आपण. भाग 9 महत्त्वाचं आहे. भाग 9 सुरुवातीच्या राज्यघटनेत काहीतरी वेगळं होतं, त्यानंतर रद्द झालं आणि त्याच्यानंतर परत एकदा भाग 9चा समावेश करण्यात आला आणि ते काय सांगितलं पंचायती म्हणून भाग 9 सांगण्यात आला. बरं, पंचायतींना म्हणजे घटनात्मक दर्जा कधी भेटला हा प्रश्न आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. पंचायतींना घटनात्मक दर्जा कधी भेटला तर 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार भेटला आणि लागू कधी झाली 24 एप्रिल 1993ला ती लागू झाली. म्हणून 24 एप्रिल म्हणून हा पंचायत राज दिवस म्हणून आपण भारतात साजरा करतो बघा 24 एप्रिल. बरं, आता 9 झाला पंचायत. 9A चा नंतर समावेश करण्यात आला लगेच कधी 74वी घटना दुरुस्ती 1992 लागू कधी झाली 1 जून 1993ला झाली. बरं, याच्यामध्ये काय सांगितलेले नगरपालिका म्युन्सिपालिटीज म्हणजेच काय नगरपालिका. पुढं कोऑपरेटिव्ह सोसायटीज भाग 9B मध्ये सांगितलेले. भाग 9B पाठ असलं पाहिजे, नव्याने याचा नंतर समावेश करण्यात आलाय त्यामुळं पाठच असलं पाहिजे. बरं, याचा समावेश कधी झाला 2011ला म्हणजे 97वी घटना दुरुस्ती 2011ला भाग 9B समावेश करण्यात आला. आता बरं, भाग 10 शेड्यूल्ड अँड ट्रायबल एरियाज काय एवढं इम्पॉर्टंट म्हणजे भाग जोडा लावाच्या दृष्टिकोनातून मला नाही वाटत त्याच्यावरती विचारतील वगैरे. बरं, पंचायत राजच्या दृष्टिकोनातून ही जी कलमे आहेत 9 मध्ये 243 ते 243 ZG म्हणजे A पासून ZG पर्यंत ही सगळी कलमे तोंडपाठ असली पाहिजे. MPSC सारखं याच्यावरती जोडायला लावायला प्रश्न विचारते. ज्यावेळेस आपण तो टॉपिक बघूयात त्यावेळेस मी जे लक्षात कसं राहायचं त्याची ट्रिक वगैरे पण काही शॉर्टकट पण सांगेल त्यावेळेस. आता भाग 11 मध्ये काय सांगितलेले केंद्र राज्य संबंध हे कशामध्ये सांगितलेले भाग 11 मध्ये सांगितलेले माहिती असलं पाहिजे. भाग 11 काय केंद्र राज्य संबंध. बरं, जोड्या लावाच्या दृष्टिकोनातून किंवा फक्त हेडलाईनवरती भाग 12 काय येतं असं वगैरे मला तरी नाही वाटत विचारतील, कारण की ते सुरुवातीचे जे भाग आहेत त्याच्यावरती जोड्या लावायला वगैरे हेडलाईनवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये भाग 11 पण एक लक्षात ठेवा केंद्र राज्य संबंध. पुढं आता डायरेक्ट महत्त्वाचे पॉईंट सांगतो याच्यामध्ये बघा मी. आता भाग 14 जो आहे भाग 14 UPSC जे आहे MPSC म्हणा किंवा UPSC हे कशामध्ये जातं भाग 14 मध्ये जातं हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. भाग 14A मध्ये काय सांगितलेलं ट्रिब्युनल्स न्यायाधिकरणे
ट्रिब्युनल्स किंवा न्यायाधिकरणे. बरं, कधी ॲड झालं हा पॉईंट सांगितला मी मागाशीच की 42वी घटना दुरुस्ती 1976ला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस ह्याचा समावेश करण्यात आला. आता भाग 15 पण माहिती असलं पाहिजे. इलेक्शन कमिशन जे आहे ते कशामध्ये आहे? भाग 15मध्ये इलेक्शन कमिशनचा समावेश करण्यात आलेला आहे. भाग 15. तर याच्यामध्ये एवढाच महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आता भाग 17मध्ये काय सांगितलेले? ऑफिशियल लँग्वेज म्हणजेच अधिकृत भाषा असं म्हणतो बघा. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये MPSCचा या भागाच्या आतमध्ये कोणती कोणती कलमे आहेत, कुणासाठी कुठलं कलम, याच्यावरती प्रश्न विचारण्याचे क्रायटेरिया म्हणजे जोड्या लावायला पण विचारतात. एकदा 351 वरती पण प्रश्न विचारला होता. आतमध्ये जोड्या लावायसाठी पण प्रश्न विचारला होता. बरं, या टॉपिकवरती पण आपण नंतर डिटेल चर्चा करूयात बघा. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. ऑफिशियल लँग्वेज किंवा अधिकृत भाषा भाग 17मध्ये येतं. एवढा पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. पुढं भाग 18 आणीबाणी पाठच असलं पाहिजे. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आणीबाणीची तरतूद कशात केलेली आहे? भाग 18मध्ये करण्यात आलेली आहे आणीबाणीची तरतूद. आणि भाग 20 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय? तर घटना दुरुस्ती करण्याची पद्धत. भाग 20 मध्ये फक्त एकच कलम आहे 368. पाठच ठेवा एवढा पॉईंट तिथं. आता 21-22 एवढं काही महत्त्वाचं नाही आहे त्याच्यामध्ये. 22 मध्ये काय सांगितलं होतं? 393 ते 395 आणि 394 पण काय सांगितलं होतं की काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लागू होतील असं 394 मध्ये सांगितलं होतं बघा. शॉर्ट टायटल कमेन्समेंट म्हणजेच काय? लागू होणे. ते सुरुवातीलाच लागू झालेली घटना त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. अनुसूची किंवा परिशिष्ट या संदर्भात माहिती बघूयात आपण. सुरुवातीला किती होत्या? 8. आज किती आहेत? 12. तर पहिली अनुसूची याच्यामध्ये काय सांगितलेले बघा. 2 पॉईंट आहेत. 2 प्रकारचे यादी आहेत. पहिली यादी काय सांगते? राज्य आणि त्याचं राज्य क्षेत्र या संदर्भात त्याची यादी सांगते. पण आता इथं कलमांचं सिक्वेन्स फॉलो करणार नाहीये. राज्यघटनेतली कुठली पण कलमे कोणत्या पण परिशिष्टामध्ये येणार आहेत त्या ठिकाणी. कलमांचं सिक्वेन्स त्याच्यामध्ये फॉलो होत नाही. पहिली अनुसूची त्याच्यामध्ये राज्यांची यादी दिलेली आहे. आज राज्यांची संख्या किती आहे? 28. एक राज्य कमी झालं, जम्मू काश्मीर, त्यामुळे संख्या किती आहे? 28. केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 8. 8 का? सुरुवातीला 7 होते. त्या 7 मध्ये काय झालं? जम्मू काश्मीर आणि लडाखचा समावेश झाला म्हणजे 9 झाले. आणि दादर नगर हवेली दीव दमण यांचं काय झालं? म्हणजे मर्ज झालं. दादर नगर हवेली आणि दीव दमण मर्ज झाल्यामुळे परत एक संख्या कमी झाली. म्हणून केंद्रशासित प्रदेश आज किती आहेत? 8. आणि राज्यांची संख्या किती आहे? तर 28. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आता दुसरी अनुसूची याच्यामध्ये काय सांगितले? पगार व भत्ते. एवढा पॉईंट लक्षात ठेवा फक्त. पगार व भत्ते. बघा, ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली म्हणजे 2015-16ला त्यावेळेस मी इथे एक पॉईंट लक्षात ठेवला होता. दुसरी अनुसूची म्हणजेच काय? 2 रुपये पगार असतो. एवढा पॉईंट लक्षात ठेवायला. मग 2 रुपये 2 वरनं पगार एवढा पॉईंट त्या ठिकाणी लिंक झाला. 2 रुपये पगार एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये कुणाकुणाचे वेतन आहेत त्याची लिस्ट चेक करा. आता राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश हे 4 जण लक्षात ठेवा. राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीश हे 4 जण लक्षात राहिले. आता पुढचा घ्या 5वा कॅग. बरं, आता कॅगला इक्विव्हॅलंट असं कुठलंही पोस्ट नसते राज्यामध्ये. कॅग हा पूर्ण भारतासाठी एकच असतो. काय काय सांगितले बघा. राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कॅग एवढे जण समजले. आता पुढं कोण कोण आहेत? आपल्या इथं सभा किती असतात म्हणजे सदने किती कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? तर केंद्रात लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्यात विधानसभा आणि विधान परिषद. या 4ही सभांमधला सभापती आणि उपसभापती किंवा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या पेमेंट किंवा वेतनाची तरतूद दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेली आहे. तर एकदा फास्टमध्ये सगळे सांगतो मी तुम्हाला काय काय सांगितले. राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीश, कॅग एवढे पॉईंट. परत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्यामधील अध्यक्ष व उपाध्यक्ष किंवा सभापती व उपसभापती यांच्या वेतनाची तरतूद कशात केलेली आहे? दुसऱ्या अनुसूचीमध्ये केलेली आहे. आता तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं? शपथांची कलमे. म्हणजे शपथ जर बघितली डायरेक्ट कलमातच शपथ दिलेली आहे तर असे फक्त 3च व्यक्ती. ते 3 व्यक्ती कोण कोण? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. या तिघांच्याच कलम म्हणजे तिघांच्या शपथ डायरेक्ट कलमामध्येच दिलेले आहेत कुठल्या ना कुठल्या तरी. म्हणजे राष्ट्रपतीसाठी 60 कलम आहे बघा. राष्ट्रपती 60 कलमानुसार शपथ घेतो. उपराष्ट्रपती जो आहे तो 69 कलमानुसार शपथ घेतो.
आणि राज्यपाल जो आहे तो 159 159 कलमानुसार शपथ घेतो. म्हणजे या 3च कलमांमध्ये शपथेचा उल्लेख केलेला आहे. बाकी सगळ्यांच्या शपथेचा उल्लेख जे आहे ते परिशिष्ट 3 मध्ये केला आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना शपथ घ्यावी लागते त्यांची सगळ्यांचे शपथेचे नमुने परिशिष्ट 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे शेड्यूल 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. आता 3 मध्ये पण कोणाकोणाची शपथ असते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यांची यादी चेक करा आता कुठली कुठली आहेत. इथं 9 आकडे लक्षात ठेवायला लागतात आपल्याला. आता 9 आकडे कसे लक्षात ठेवायचे बघा. 1 4 4 फोड केली आहे बघा मी त्याची 1 4 4. आता 1 म्हणजेच कोण येतो? कॅग आहे. कॅगला शपथ घ्यावी लागते. पॉईंट लक्षात ठेवा. आणि परिशिष्ट 3 मध्ये त्याची शपथ दिलेली आहे त्यानुसार त्याला शपथ घ्यावी लागते कॅग. आता पुढचे 4 कोण आहेत बघा चेक करा. समजा आता खासदारकीला एखाद्याला उभा राहायचे. स्टोरी चेक करा. आता खासदारकीला त्याला उभा राहायचे तो काय करणार? फॉर्म भरणार. आता फॉर्म भरताना त्याला तिथं त्या ठिकाणी शपथ घ्यावी लागते. बरं तिथं त्यांनी फॉर्म भरला, शपथ घेतली, ती एक शपथ झाली. त्याच्यानंतर आता तो निवडून आल्यानंतर तो समजा आता मंत्री झाला तर त्याला लगेच राष्ट्रपती काय करतात? मंत्रिपदाची शपथ देतात. आता त्याच्यानंतर तो लोकसभेमध्ये एंट्री करणार आहे त्यावेळेस त्याला लोकसभा सदस्यत्वाची शपथ घ्यावी लागते. म्हणजे त्याला एकाच व्यक्तीला 3 ठिकाणी शपथ घ्यावी लागली. फॉर्म भरताना एकदा शपथ घेतली, त्याच्यानंतर मंत्र्याची एक शपथ घेतली, नंतर लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. अशा 3 शपथ त्यांनी घेतल्या. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश. म्हणजे मी फोड कशी केली? 1 4 4. 1 मध्ये कोण? कॅग. पुढच्या 4 मध्ये कोण सांगितले? खासदारासाठीच 3 शपथी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश. हे झाले 4. आता हे 4 जे आहेत तेच कॉपी पेस्ट करायचे आहेत आपल्याला राज्यांमध्ये. आता एखाद्याला आमदारकीला उभं राहायचे तो काय करणार? तो फॉर्म भरणार, फॉर्म भरताना एक शपथ घेणार. आता तो नंतर मंत्री झाला, मंत्रिपदाची शपथ घेणार. नंतर तो विधानसभेत एंट्री करणार त्यावेळेस विधानसभा सदस्यत्वाची त्याला शपथ घ्यावी लागणार. म्हणजे त्याला पण 3 शपथ घ्यावे लागतात. आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश. अशा एकूण 9 जणांच्या शपथांचे नमुने परिशिष्ट 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. एकदा फास्टमध्ये बघूयात आपण. 1 + 4 + 4 असं सांगितलं. 1 मध्ये कोण आहे? कॅग. नंतर काय सांगितलं? एकाच व्यक्तीसाठी म्हणजे खासदारासाठी 3 शपथ आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. परत राज्यांमध्ये आमदारासाठीच 3 शपथ आहेत आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. अशा प्रकारे एकूण 9 शपथांचे नमुने परिशिष्ट 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. परिशिष्ट 4 मध्ये काय काय दिले चेक करा आता. परिशिष्ट 4 मध्ये राज्यसभेतील राज्यांच्या जे काही जागा आहेत त्यांची यादी दिलेली. म्हणजेच काय? महाराष्ट्रातून राज्यसभेवरती किती खासदार जातात? 19. उत्तर प्रदेशमधून किती जातात? ते 31. अशी सगळी जी यादी आहे ती यादी कशामध्ये दिलेली आहे? तर 4थ्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आता मी हे सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस परत इथं लक्षात काय ठेवलं होतं की राज्यसभेवरती 4च खासदार असतात. बस एवढी एक लाईन लक्षात ठेवली. राज्यसभेवरती 4 खासदार. मग तिथून मला ते लिंक झालं. 4 म्हणजे काय? 4थी अनुसूची आणि राज्यसभेचे खासदार. एवढे लिंक त्या ठिकाणी होण्यासाठी सफिशियंट आहे. आता अनुसूची 5 आणि अनुसूची 6 दोन्ही इंटरलिंक आहेत बघा. कसे इंटरलिंक आहेत? 5 मध्ये काय सांगितले? अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रणासंबंधित तरतुदी सांगितलेल्या आहेत. शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती यांसंबंधी तरतुदी आहेत. कशामध्ये? 5 मध्ये. 6 मध्ये पण तेच आहे पण त्याच्यामध्ये काय आहे? फक्त 5 आणि 6 मध्ये फरक काय त्या ठिकाणी? तर 5 मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश होत नाही. नीट लक्षात ठेवा. 5 मध्ये या राज्यांचा समावेश होत नाही आणि 6 मध्ये या राज्यांचा समावेश होतो. आता हे राज्य पण कसे लक्षात ठेवायचे? तर तुम्ही हा मॅप जर नीट चेक केला तर मॅप जर तुमचा पाठ असेल तर मॅपमध्ये लगेच कळते बघा. सगळी राज्य ही 4ही राज्य काय आहेत? एकमेकांना जवळजवळ चिटकून आहेत. त्यामुळे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम लक्षात ठेवताना पण एकदम इझी लक्षात ठेवता येते बघा. 7व्या परिशिष्टामध्ये काय दिले? तर 3ही सूच्यांची यादी दिलेली आहे. 3 सूच्या म्हणजेच कोणत्या? संघसूची, राज्यसूची, समवर्त सूची. अशा 3ही सूच्यांची यादी दिलेली. बघा संघसूचीत जर बघितलं सुरुवातीला किती विषय होते? तर 97 विषय होते. त्याच्यानंतर 100 झाले पण आज जर बघितलं तर 98 विषय आहेत. 98. हे 2 विषय कुठले कॅन्सल झाले? GST ज्यावेळेस पास झाला होता, GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, त्यावेळेस त्याच्यानंतर 92 व 92C हे 2 विषय जे आहेत हे दोन्ही विषय वगळण्यात आले होते. का? कारण की ते सर्व्हिस टॅक्स संदर्भात होते आणि सर्व्हिस टॅक्स हा GST मध्ये इन्क्लूड करण्यात आला होता. त्यामुळं आज केंद्र सूचीमध्ये विषय किती आहेत? तर 98 एवढे विषय आहेत. सुरुवातीला किती होते? 97. राज्य सूचीमध्ये सुरुवातीला किती विषय होते? 66
राज्यसूचीमध्ये 66 होते. त्याच्यानंतर ते 61 झाले आणि त्याच्यामध्ये पण GST नंतर आज जर बघितलं तर 59 म्हणजे 159 एवढे विषय त्याच्यामध्ये आहेत. समवर्त सूचीमध्ये सुरुवातीला किती विषय होते तर 47 विषय होते, 47. आणि आज जर बघितलं तर त्याच्यामध्ये 52 विषय आहेत, 52. बघा परत एकदा रिपीट करतो. संघ सूचीमध्ये 97 विषय होते, नंतर आज किती आहेत 98. राज्य सूचीमध्ये सुरुवातीला 66 होते, आज आहेत 59. समवर्त सूचीमध्ये सुरुवातीला 47 होते, आज आहेत 52. हे विचारला जाऊ शकतं बघा. आता आठवी अनुसूची म्हणजेच किती आहे राजभाषा. राजभाषेसंदर्भात बघा तर राजभाषेवरती पण प्रश्न याच्यावरती काय काय विचारलेत, घटना दुरुस्ती विचारलेत, किती भाषा आहेत, कुठल्या भाषांचा समावेश झाला, असे प्रश्न सगळे विचारलेत. तर सगळे पॉईंट आपण इथेच क्लिअर करून टाकू. बघा आता पहिलं सुरुवात ज्यावेळेस झाली म्हणजे 26 जानेवारी 1950 मूळ राज्यघटनेमध्ये 14 भाषांचा समावेश होता. 14 भाषा. तुम्ही टाकलं राजभाषा किंवा मी इथं साईडला लिस्ट पण देतो बघा तुम्हाला कुठल्या कुठल्या 14 भाषा आहेत सुरुवातीला. त्याच्यानंतर 6 भाषांचा समावेश करण्यात 6 नाही किती जवळपास 8 भाषांचा समावेश करण्यात आला. म्हणजे आज की 22 भाषा आहेत, सुरुवातीला 14 होत्या, म्हणजेच 8 भाषांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. मग तो कसा ॲड झाला, कुठल्या घटना दुरुस्तीने झाला, ती साल काय होतं, हे सगळे पॉईंट विचारले जातात. मग आता सगळ्यात पहिल्यांदी 8व्या अनुसूचीमध्ये कधी दुरुस्ती झाली तर 21वी घटना दुरुस्ती 1967ला झाली. 21वी घटना दुरुस्ती 1967. कुठल्या भाषेचा समावेश झाला तर सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. सिंधी लक्षात ठेवा, सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली. 71वी घटना दुरुस्ती 1992ला झाली आणि त्यानुसार NMK या 3 भाषांचा समावेश करण्यात आला. NMK म्हणजेच काय तर नेपाळी, M म्हणजेच काय मणिपुरी, K म्हणजेच काय कोकणी. NMK नेपाळी, मणिपुरी, कोकणी या 3 भाषांचा समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर 92वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. वरती 21वी घटना दुरुस्ती, नंतर 71वी घटना दुरुस्ती. 21-71 किती होतात 92. मग 92वी घटना दुरुस्ती कधी झाली तर 2003ला झाली. त्याच्यानुसार MSBD या 4 भाषांचा समावेश करण्यात आला. 4 भाषा कोणत्या कोणत्या, M म्हणजेच मैथिली, S म्हणजे संथाली, म्हणजे 4 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता परिशिष्ट 9 मध्ये काय आहे, परिशिष्ट 9 मागाशी सांगितलं मी जमीन सुधारणेसंदर्भात आहे. पॉईंट लक्षात ठेवा एवढा, जमीन सुधारणेसंदर्भात कधी समावेश झाला, पहिली घटना दुरुस्ती 1951ला झाला. 10वी अनुसूची पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात आहे. बरं संसार टॉपिक ज्यावेळेस येईल त्यावेळेस पक्षांतर बंदी काय असते वगैरे वगैरे हे आपण सगळे डिटेल बघूयात. किंवा तुम्हाला लगेच पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून सांगा, त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊयात, एक बारकाच होईल त्या ठिकाणी. बरं पक्षांतर बंदी 52वी घटना दुरुस्ती 1985ला, म्हणजेच राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी या अनुसूचीचा समावेश केला. 11वी अनुसूची याच्यामध्ये काय पंचायती 73व्या घटना दुरुस्ती 1992 लागू झाली 93ला. आणि 12वी अनुसूची नगरपालिका 74वी घटना दुरुस्ती 1992 लागू झाली 1993ला.